नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। गुन्हेगार दत्तक योजना, एका गुन्हेगारामागे एका पोलीस कर्मचाऱ्यावर जबाबदारी। शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात निघालेल्या रॅलीचं आज धुळ्यात स्वागत। आयजी दिघावकर यांची भेट घेत आमदार अमरीशभाई पटेल यांनी केला त्यांचा सत्कार। शिंदखेड्यात स्वर्गीय मीनाताई गिरासे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न। आणि वराड फार्मसी कॉलेज वादाच्या भोवऱ्यात, चौकशीची होते मागणी। उत्तर महाराष्ट्रात गुन्हेगारीची उकल करण्याचे प्रमाण जास्त आहे। तथापि गुन्हेगारीला आळा घालून गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना राबविली जाणार आहे। त्यानुसार एका गुन्हेगारामागे एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाईल। पुरावे देणे, गुन्हेगाराला न्यायालयात सादर करणे आदी जबाबदाऱ्या या कर्मचाऱ्यावर सोपवल्या जातील, अशी माहिती आयजी प्रताप दिघावकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। आयजी प्रतापराव दिघावकर हे गेल्या 3 दिवसांपासून धुळे जिल्ह्यात वार्षिक तपासणीसाठी आले आहेत। याबाबत माहिती देण्यासाठी त्यांनी आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र सिंग राजपूत आदी हजर होते। आयजी दिघावकर म्हणाले की नाशिक परिक्षेत्राचा चार्ज घेतल्यापासून 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं आहे। त्यात शेतकऱ्यांची फसवणूक, बेरोजगारांची फसवणूक, अंमली पदार्थ, गुटखा विक्री, गावठी कट्टे, तलवारी, जुगार यांचा समावेश आहे। धुळे, अहमदनगर, जळगाव, नाशिक ग्रामीण, नाशिक, नंदुरबार या 5 जिल्ह्यात शेतकरी फसवणुकीबाबत 191 गुन्हे दाखल असून शेतकऱ्यांना 6,75,88,098 रुपये परत मिळवून दिले आहेत। तर ज्या व्यापाऱ्यांनी फसवणूक केली होती त्या व्यापाऱ्यांनी 5,84,45,610 रुपये देण्याची तयारी दाखवली आहे। असे एकूण 12,60,33,708 रुपये शेतकऱ्यांना परत मिळाले आहेत। सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी 30 गुन्हे दाखल होते, अशी माहिती आयजी प्रतापराव दिघावकर यांनी दिली। 5 गोष्टींवर आम्ही कॉन्सन्ट्रेट केलो। पहिली गोष्ट होती की शेतकऱ्यांचे जे पैसे चेक बाउन्स होतात, व्यापाऱ्यांच्या खात्यावर काही पैसे नसताना शेतकऱ्यांचा माल घेतात आणि शेतकऱ्यांना चेक देतात। ते चेक बाउन्स होण्याचे पण प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर होते। त्यामुळे बळीराजाची फसवणूक होतो। त्या संदर्भात आम्ही कारवाई करण्याचं ठरवलं होतं। तसंच पाच जिल्ह्यांमध्ये सुशिक्षित बेरोजगार लोकांना नोकरीचं आमिष दाखवायचं आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे। 5-5, 10-10 वर्ष लोकांना नोकऱ्या मिळत नाही आणि पैसे पण परत दिले जात नव्हते। अशा टोळ्यांवर सुद्धा आम्ही कारवाई केली। तिसरी आमची हे होते की जे आपण सांगितलं होते की दारूच्या बाबतीत, तसंच गांजाच्या बाबतीत ते सुद्धा विशेष अभियान आम्ही राबवलं। आणि या विशेष अभियानाअंतर्गत आम्ही कॉम्बिंग ऑपरेशन सुद्धा ऑर्गनाइज केले होते। कट्टे, देशी रिव्हॉल्वर, गावठी पिस्टल, तलवारी यांच्यासाठी आम्ही विशेष अभियान राबवलं होतं। पूर्ण 5 जिल्ह्याच्या फिगर आम्ही आपल्याला आता देत आहोत। आणि शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या बाबतीत आतापर्यंत 191 गुन्हे दाखल झालेले आहेत। शेतकऱ्यांना 6,75,88,098 रुपये मिळालेले आहेत आणि व्यापाऱ्यांनी 5,84,45,610 रुपये परत करण्याचे मान्य केले।
त्यांनी वेळ मागितली। असे टोटल 12,60,33,708 रुपये शेतकऱ्यांचे बुडालेले होते 5 जिल्ह्यांमध्ये, ते परत मिळाले। तसेच सुशिक्षित बेरोजगार फसवणुकीच्या बाबतीत सुद्धा 39 टोळ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले। 30 गुन्हे दाखल केले, त्याच्यात 30 गुन्हे दाखल झालेले आहेत। आतापर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना 37,38,000 पैसे त्यांना परत दिले आणि ज्या लोकांनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी काही प्रॉमिस केलं की 15,57,000 रुपये त्यांना ते सुशिक्षित बेरोजगार युवकांना देण्याचे त्यांनी मान्य केले। अशी एकूण 52,95,000 रुपये सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीचं आमिष दाखवून 5 जिल्ह्यांमध्ये, त्याच्यात 30 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि टोटल मिळालेली रक्कम आणि परत करण्याचं वचन दिलेली रक्कम ती 52,95,000। तिसरं, आपण मागच्या वेळेस बोलला होता की जे ड्रग्ज चरस गांजाच्या बाबतीत जी त्याच्यात सुद्धा आम्ही विशेष अभियान 3 महिन्यात घेतलं, त्याच्यात 23 गुन्हे दाखल केले आहेत। 14,000 रुपयाचा गुटखा आम्ही जप्त केलेला। जे विषय आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये डिस्कस केले गेले होते त्या संदर्भातला आपल्याला माहिती पाहिजे म्हणून आम्ही हे केलेलं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवैध शस्त्रे, तलवारी, कट्टे, गावठी रिव्हॉल्वर, गावठी पिस्टल असे एकूण 59 गावठी कट्टे आणि गावठी पिस्टल्स जप्त केले आहेत आणि 80 कारतूस जप्त केले आहेत आणि 121 तलवारी जप्त करून त्यांचा सुद्धा आता आमचा तपास चालू आहे। जे 5 अभियान आम्ही राबवले होते आणि गावठी दारूच्या संदर्भात त्याच्यापेक्षा काही ठिकाणी बनावट दारूचे कारखाने सुद्धा चालू होते। बनावट दारूचे कारखाने सुद्धा 4 कारखाने आम्ही उद्ध्वस्त केले आहेत आणि याच्या पुढे सुद्धा या सर्व गोष्टींवर आमची कडक कारवाई आहे। दारूच्या बाबतीत सुद्धा आमच्याकडे फिगर ज्या प्राप्त आहेत 1,99,83,888 रुपयाची दारू जप्त केली आहे। 2,458 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि याच्यात 4 कारखाने सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले। इन्स्पेक्शनच्या दरम्यान पोलीस स्टेशनला जे बऱ्याचशा गाड्या, बेवारस गाड्या, ऍक्सिडेंट मधल्या गाड्या, मुद्देमाल मधल्या गाड्या, त्यांचं सुद्धा डिस्पोजल करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्याचा सुद्धा विशेष ड्राईव्ह आम्ही घेणार आहोत। केंद्र सरकारने नव्याने केलेले 3 कृषी कायदे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे असून हे काळे कायदे मागे घेतल्याशिवाय दिल्लीतून हटणार नाही असा निर्धार किसान संघटनेचे नेते कॉम्रेड अशोक ढवळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला। त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची रॅली दिल्लीच्या दिशेने निघाली। या रॅलीचं धुळे शहरात आगमन होताच महामार्गावरील हॉटेल देश विदेश समोर विविध पुरोगामी पक्ष तसेच संघटनांच्या वतीनं रॅलीचं भव्य स्वागत करण्यात आलं। किसान रॅलीचे नेते कॉम्रेड अशोक ढवळे म्हणाले की केंद्रातील मोदी सरकारने संसदेत 3 कृषी कायदे केले आहेत। या कायद्यांमुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागणार असून शेतीवर अवलंबून असलेले मजूर कष्टकरी लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे। हे कायदे मागे घ्या या मागणीसाठी पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर गेल्या 25 दिवसांपासून ऐन थंडीच्या कडाक्यात आंदोलन करीत आहे।
परंतु अद्यापही मोदी सरकार हे कायदे मागे घेण्यास तयार नाही. त्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शेतकरी आपापल्या स्वखर्चाने दिल्लीकडे निघालेले आहेत. कालपासून आम्ही नाशिक येथून रॅलीला प्रारंभ केला. तेव्हापासून ते आज धुळ्यापर्यंत विविध ठिकाणी पुरोगामी पक्ष, विविध संघटनांनी आमचे केलेले स्वागत पाहता हे आंदोलन शेतकऱ्यांचे राहिले नसून ते देशातील सर्वत्र जनतेचे झालेले आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. क्रांतिकारी अभिवादन, हम निकल पड़े दिल्ली की ओर। लाल सलाम, लाल सलाम, धुले की आवाम को क्रांतिकारी लाल सलाम। प्यारे प्यारे भगत सिंह का लाल सलाम, लाल सलाम। हम निकल पड़े दिल्ली की ओर। नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर हे गेल्या 3 दिवसांपासून धुळे जिल्ह्यात वार्षिक तपासणीसाठी आले आहेत. त्यानिमित्त आमदार अमरीशभाई पटेल यांनी आयजी दिघावकर यांची आज भेट घेत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर हे सध्या वार्षिक तपासणी निमित्त धुळ्यात असून आज आमदार अमरीशभाई पटेल यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत सत्कार केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, पंचायत समिती सभापती प्राध्यापक विजय पाटील, उपसभापती विद्याधर पाटील, सदस्य अमृत वाघ, किशोर हालोर, गौरव बागले, सोपान पाटील, संजय चौधरी आदी उपस्थित होते. शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथील जयदीप नॉलेज कॅम्प येथे स्वर्गीय आईसाहेब मीनाताई गिरासे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा व हरिभक्त परायण जनार्दन महाराज आरावेकर यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. देगाव तालुका शिंदखेडा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी केंद्रीय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महाराष्ट्र ऊर्जा विभागाचे माननीय संचालक गुलाबसिंग गिरासे, कॅम्पचे आधारस्तंभ रजेसिंग गिरासे सर, हरिभक्त परायण ओंकार सिंग बापू गिरासे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब रवींद्र देशमुख, कार्यक्रमाचे आयोजक जयदीप कॅम्पचे चेअरमन दीपक दादा गिरासे, प्रधानमंत्री कार्यालयीन सदस्य हेमंत पवार, भाजपा संघटक टी.एस. गिरासे, जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र सिंग गिरासे, व्हिज्युलन्स अधिकारी कोकणचे सतीश गिरासे, पंचायत समिती सदस्य रणजित सिंग गिरासे, देगावचे सरपंच राजेंद्र पाटील, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर राहुल गिरासे, सुरतचे माजी नगरसेवक शशीधर देसले, मेथी सरपंच रमाकांत बागले तसे आयोजकांवर प्रेम करणारे गावातील परिसरातील आलेले सर्वच राजकीय सामाजिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर पुढील कीर्तनाचा कार्यक्रम हरिभक्त परायण श्री जनार्दन महाराज यांनी अतिशय सुंदर व मधुर आवाजातून आईविषयी गाणी गायली. यावेळी कीर्तन ऐकण्यासाठी गाव व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटपर्यंत संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. फारसे राजकीय पार्श्वभूमी नाही असं दीपक म्हटला. तुला राजकीय वारसा तर तुला आईपासनं आणि स्वर्गीय नारायण अण्णा तुझे आजोबा, आईचे मामा, हे अशासाठी सांगतोय भाऊसाहेब, नारायण अण्णाचं माझ्यावर फार प्रेम होता आबा, हे त्यांना मला विशेष आनंद होतोय. कौतुक करावं असं वाटतं
पण जे आई वडिलांवर प्रेम करतात ते लोक मला फार आवडतात. आणि आई वडिलांची सेवा करणारे त्यांना आयुष्यात कधीच कमी पडत नाही. म्हणून दीपक, वर्षापूर्वी तू ठरवलंस मी माझ्या आईचं स्मारक उभं करणार, आणि आज हे भव्य स्मारक उभं केलं. आणि आज तू दाखवून दिलंयस खऱ्या दृष्टीने मातृभक्त आहे. कारण ही आपली भारताची संस्कृती आहे. आईचा आशीर्वाद माणसाला जीवनात मोठमोठे कामं करायला लावतात. आणि म्हणून आईच्या आशीर्वादामुळे तू एक देगाव सारख्या लहान गावात राहून हे ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, जयदीप इंडस्ट्रियल ट्रेनिंग, त्याचप्रमाणे जयदीप इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आणि जयदीप रेसिडेन्शियल हॉस्टेल, म्हणून तुझे हाती कार्य घेतलेले आईच्या आशीर्वादाने त्या कार्यात उत्तरोत्तर प्रगती होत जावं. आणि तुझ्या माध्यमातून देगाव परिसरातील सर्वसामान्य घरातील तरुणांना उद्योगासाठी एक दालन मिळालं, आणि तुझ्या माध्यमातून अनेक मुलांना रोजगार मिळावा. कारण भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांचं हेच स्वप्न आहे, स्किल एज्युकेशन. आणि त्याच्या माध्यमातूनच ITI सारख्या संस्थांना एक मान्यता देऊन ग्रामीण भागातल्या मुलांना ITI झाल्यानंतर रोजगार प्राप्त व्हावा. अतिशय चांगलं काम दीपक, तुझं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. आणि ही जी भव्य वास्तू समोर दिसते आहे, ही वास्तू तुझ्या कार्याचा उल्लेख करते. अहमदनगर जिल्ह्यातील नेगोज येथील श्रद्धा एज्युकेशन सोसायटीचे किसनराव वराड फार्मसी कॉलेज हे वादाच्या भोवऱ्यात अडकले असून यासंबंधी भानुदास पांडुरंग साळवे यांनी मुख्यमंत्री व उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून कॉलेजच्या नियमबाह्य व्यवहाराची चौकशीची मागणी केली आहे. याबाबत भानुदास पांडुरंग साळवे यांनी म्हटले आहे की कॉलेजमध्ये अपुऱ्या सोयी, शासनाची फसवणूक आहे. स्टँडर्ड सस्पेक्शन मधील 80% जास्त सोयीची पूर्तता केलेली नाही. बिल्डिंग प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन नुसार नाही. कॉलेज मान्यतेसाठी दिलेले 7/12 उतारे व प्रत्यक्षात कॉलेज 5 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. हा फरक आहे. बेहिशोबी पैसे घेतले जातात. परीक्षा वेळी नेहमी कॉपी केसेस घडतात. NA ऑर्डर प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन SIF प्रमाणे नाहीत. संस्थेचा स्टाफ आवश्यक त्यापेक्षा कमी आहे. हे मुद्दे मांडले असून शासनाने चौकशीचे आदेश द्यावेत असे त्यांनी म्हटले आहे. साधना बापू काळोखे, अहमदनगर प्रतिनिधी. निगोज येथील वरा पाटील कॉलेज मधील भ्रष्टाचार, गैरकारभारावर शासनाची फसवणूक व विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या कॉलेजवर गुन्हे दाखल करा असे निवेदन मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री व संबंधित विभागाला दिले आहे. निगोज येथे 1.5 कोटी रुपयाची जागा खरेदी केली, तर लोणी मावळा येथे 1 कोटी रुपयाची जमीन खरेदी केली आहे. याची आयकर विभागामार्फत चौकशी करावी. तसेच डी फार्मसी कॉलेज मान्यता ग्रामपंचायत पठारवाडी येथे असताना प्रत्यक्षात कॉलेज निगोज ग्रामपंचायत मध्ये चालू आहे. ही शासनाची फसवणूक आहे. शासनाने कसून चौकशी करण्यात यावी. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गुन्हेगार दत्तक योजना, एका गुन्हेगारामागे एका पोलीस कर्मचाऱ्यावर जबाबदारी. शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात निघालेल्या रॅलीचं आज धुळ्यात स्वागत. IG दिगावकर यांची भेट घेत आमदार अमरीशभाई पटेल यांनी केला त्यांचा सत्कार. शिंदखेड्यात स्वर्गीय मीनाताई गिरासे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न. आणि वराड फार्मसी कॉलेज वादाच्या भोवऱ्यात, चौकशीची होते मागणी.
आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.